नवरात्री, करवा चौथ, वटपौर्णिमा प्रत्येक सणांचा वेगळा अर्थ आहे. पण तुम्हाला माहिती आहे का हरतालिकेची पूजा का केली जाते आणि तिचं महत्त्व इतकं मोठं का आहे? चला तर मग जाणून घेऊया. हरतालिका हा शब्द हरण म्हणजे हरून नेणे आणि आलिका म्हणजे सखी या दोन शब्दापासून आला आहे. या व्रताचा उल्लेख स्कंद पुराणात सुद्धा आढळतो. महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, नेपाळ विशेषतः हा सण साजरा केला जातो. देवी पार्वतीने लहानपणापासूनच भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तप केले. पण तिचे वडील हिमवन यांनी तिचा विवाह भगवान विष्णूसोबत ठरवला होता. पार्वतीला हे मान्य नव्हते म्हणून तिच्या सखीने तिला जंगलात नेऊन लपवले. तिथे पार्वतीने निर्जल कठोर तप करून महादेवांना प्रसन्न केले. शेवटी महादेवांनी पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारलेस. या दिवशी स्त्रिया अन्न पाणी न घेता उपवास करतात. मातीने शिवपार्वतीची मूर्ती बनवून त्याची पूजा करतात. फळं, फुले, बेलपत्र अर्पण करतात आणि हरतालिकेची कथा ऐकतात. सुवासिनी स्त्रिया पतीच्या दीर्घायुसाठी व्रत करतात. कुमाऱ्या मुली महादेवांसारखा आदर्श पती मिळा म्हणून उपवास करतात. हा सण म्हणजे श्रद्धा, प्रेम आणि एकनिष्ठेचं प्रतीक आहे. म्हणूनच हरतालिकेची पूजा आजही स्त्रियांसाठी एक अखंड श्रद्धेचा उत्सव आहे. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि भारतीय परंपरेच्या कथा जाणून घेण्यासाठी चॅनलला फॉलो करा.